हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी प्रफुल्ला. तुमचं प्रफुल्ला ब्लॉग या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चला तर पाहूया काही आरोग्यविषयक महत्त्वाच्या किचन टिप्स. टिप नंबर 1. रोज सकाळी उपाशीपोटी सोयाबीनचे सेवन केल्यास यकृत म्हणजेच लिव्हर मजबूत होते, कारण सोयाबीनमध्ये जेसिथिन नावाचे घटक असते जे लिव्हरसाठी उपयुक्त आहे. टिप नंबर 2. भात दिवसा खाल्ले तर ताकद मिळते, पोट भरतं, पण रात्री पोट जड पडतं. भात खाल्ल्यास वजन वाढते आणि झोप येते, जडपणा जाणवतो. त्यामुळे रात्री हलकं आणि पचायला सोपं अन्नच उत्तम. टिप नंबर 3. नेहमी आरोग्यदायी राहायचं असेल तर रिफाईंड तेलाचा वापर बंद करा. यामुळे गुडघेदुखी आणि हृदयविकारासारख्या समस्या उद्भवतात. टिप नंबर 4. दुधीच्या रसाचा नियमित वापर केल्याने कितीही टॅन असो तो दूर होतो. दिवसातून 2-3 वेळा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा लवकर उजळ आणि सुंदर दिसू लागते. टिप नंबर 5. चिया बिया गरम पाण्यात भिजवून त्यात लिंबाचा रस मिसळून पिण्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 6. मशरूमचे नियमित सेवन केल्यास ते शरीरातील चरबी वितळलेले आणि रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते. टिप नंबर 7. जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने 103 प्रकारचे रोग होऊ शकतात. त्यामुळे जेवणानंतर किमान 45 मिनिटं किंवा 1 तासाने पाणी प्यावे. टिप नंबर 8. सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. याच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 9. दाताचा नैसर्गिक रंग थोडासा पिवळसर असेल म्हणून दात अधिक पांढरे करण्याचा अतिप्रयत्न करू नये. हे नुकसानदायक ठरू शकते. टिप नंबर 10. मध कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थामध्ये मिसळू नये. गरम केल्याने त्यातील सर्व पौष्टिक घटक नष्ट होतात आणि एक विषारी संयुग तयार होते. टिप नंबर 11. भोजनासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने पचन सुधारते, ब्लड शुगर नियंत्रित राहते, हाडं मजबूत राहतात, शरीरात उष्णता वाढत नाही आणि गॅस ॲसिडिटी पासून संरक्षण मिळते. टिप नंबर 12. रोज सकाळ उपाशीपोटी सोयाबीनचे सेवन केल्यास यकृत लिव्हर मजबूत होते, कारण सोयाबीनमध्ये लेसिथिन नावाचे लस घटक असते जे लिव्हरसाठी उपयुक्त आहे. टिप नंबर 13. जर तुम्ही तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा लावले तर चेहऱ्यावरील डाग आणि काळी पडलेली त्वचा साफ होण्यास मदत होते. टिप नंबर 14. जर मान काळी पडली असेल आणि कुरूप दिसत असेल तर अर्ध्या लिंबावर शॅम्पू, कॉफी आणि हळद पावडर लावा आणि काही वेळ मानेवर घासून घ्या. यामुळे घाण साफ होईल आणि नंतर मान मऊ आणि कोमल राहण्यासाठी कोरफडीचे जेल लावा. टिप नंबर 15. रात्री झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेल किंवा बदाम तेल डोळ्याखाली हलक्या हाताने मसाज करा. त्वचेला आर्द्रता मिळते आणि रक्तसंचार सुधारतो. टिप नंबर 16. भिजवलेले काळे तीळ खाल्ल्याने केस काळे राहतात, हाडं मजबूत होतात आणि रक्तवाढ होते. हे छोटंसं बीज म्हणजे देशी ताकदीचा मोठा खजिना आहे. टिप नंबर 17. बोट मोडल्याने त्यातील फ्लुइड खराब होतो आणि त्यामुळे बोटं हळूहळू कमजोर होऊ लागतात. टिप नंबर 18. मुगाची डाळ शरीरातील
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यात मदत करते आणि डायबिटीज असणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे, कारण ती ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते. टिप नंबर 19. गाईच्या तुपामध्ये विविध प्रकारचे 95 अँटीऑक्सिडंट असतात. संशोधनातून सिद्ध झाले आहे की हे तूप मेंदूच्या अशा भागापर्यंत पोहोचतं जिथे औषधे पोहोचू शकत नाही. टिप नंबर 20. जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्यास किडनीवर ताण येतो आणि रक्तदाब वाढतो. टिप नंबर 21. पावसाळ्यात कांदे साठवायचे असतील तर त्यांना वर्तमानपत्रावर पसरवा किंवा कोरड्या जागेवर हलवा लागेल अशा ठिकाणी ठेवा. कांदे खराब होणार नाही. टिप नंबर 22. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 100% पोषक, काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 97% पोषक, पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 93% पोषक, ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 7 ते 13% पोषक असते. टिप नंबर 23. वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी उपयुक्त आहे. ओव्याच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की ते पचन सुधारण्यास मदत करते, चयापचय वाढवते आणि पोटातील चरबी कमी करण्यास मदत करते. टिप नंबर 24. रोज 5 तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटदुखी आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. चेहऱ्यावर तुळशीच्या पानाची पेस्ट लावल्यास चेहरा उजळेल. टिप नंबर 25. डोळ्याखालील काही वर्तुळे कमी करण्यासाठी कच्च्या बटाट्याच्या पातळ फोडी डोळ्यांच्या खाली आणि डोळ्यांच्या आसपास फिरवा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते, तसेच डोळ्याखालील त्वचा ताजीतवानी राहण्यास मदत होते. टिप नंबर 26. जायफळ टाकून कोमट दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याने शांत झोप लागते, पचन सुधारते आणि चिंता कमी होते. तसेच ते त्वचेसाठी देखील चांगले आहे, कारण ते चेहऱ्यावरील ग्लो वाढवते. टिप नंबर 27. संध्याकाळी 7 नंतर मीठयुक्त पदार्थ कमी खावे, कारण मिठामुळे शरीरात पाणी साठवण्याची प्रक्रिया वाढते आणि त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर कमी प्रमाणात मीठ खावे. टिप नंबर 28. कांद्याचा रस डोक्याला लावण्याचे फायदे अनेक आहेत, विशेषतः केस गळती आणि केसांच्या वाढीसाठी. कांद्याचा रस टाळूचे आरोग्य सुधारते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतो. टिप नंबर 29. गहू दळायला देताना त्यात वाटीभर सोयाबीन पण टाकावे. त्याने चपात्या पौष्टिक बनतील आणि हाडे मजबूत होतात, तसेच चपाती मऊ लुसलुशीत होईल. टिप नंबर 30. चहा नंतर पाणी प्यायल्याने नाकातून रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. पिरियडोंटल रोग आणि पाचन समस्या होऊ शकतात. तर कशा वाटल्या आजच्या आरोग्य विषयक टिप्स आणि किचन टिप्स कमेंट करून नक्की सांगा आणि मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.